आपण परदेशांमध्ये पाहतो की तिथली माणसं जी असतात ती स्वतः शेती करतात आणि स्वतःच्या शेतातलंच पिकवलेल्या पालेभाज्या किंवा भाज्या असतील त्यांचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करतात. आपल्याकडे असं दिसत नाही फार नाही, होताना. प्रत्येकाला करणं शक्य नाही. परंतु आपल्याकडे आता जो ट्रेंड आलेला आहे किंवा माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी वारंवार त्यावर बोलतात, की ऑर्गॅनिक किंवा जैविक शेती असली पाहिजे. विशेषतः गो आधारित शेती असली पाहिजे. गो आधारित शेतीमध्ये युरियासारखं म्हणजे खतं टाकल्यानंतर जे उत्पादन मिळतं ते आपल्याला मिळू शकतं. म्हणजे जीवामृत आहे, घनजीवामृत आहे आणि जे इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड जे आपण वापरतो केमिकल, त्याऐवजी आपण ऑर्गॅनिक जैविकदृष्ट्यासुद्धा आपण ते बनवू शकतो. म्हणजे त्याला नवीन नावं आहे, आग्नेयास्त्र म्हणून वगैरे नावं आहेत शेतीमध्ये. त्या माध्यमातून आपण साधारणतः जी येणारी कीड वगैरे असते त्याचं प्रिव्हेन्शन करू शकतो. आणि म्हणून जर जैविक शेती जर आपण केली, ऑर्गॅनिक शेती केली, तर शेती असली तर ते पदार्थ खाण्यासाठी जास्त चांगले असं मला वाटतं. थोडंसं टेक्निकल आहे, परंतु माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी याच्यावर जास्त भर देतात आणि आता दिवसेंदिवस त्याचं प्रमाण जास्त वाढतंय. विशेषतः मी तर असं म्हणेल, फळं आणि पालेभाज्या जे आहे त्या पालेभाज्यावर फवारणीची बंदी असायला पाहिजे. म्हणजे विशेषतः फवारणी युरियाची असो, नॅनो युरियाची असो किंवा इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईडची असो, त्या दोन्ही गोष्टी शरीराला अतिशय घातक होतात.